शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो समर्थकांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतले। गनिमी काव्याने भूमिगत होऊन रविकांत तुपकर मुंबईत दाखल होणार होते, पण खालापूर पोलिसांनी त्यांना दुपारपर्यंत नडाळ येथील पंचायत मंदिरात रोखून ठेवले। मुंबईकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाड्या देखील अडवून ठेवल्यात। राज्यातील शेतकरी यांच्या कर्जमाफीसाठी मुंबईत आंदोलन होणार होते। पुणे येथे 3 मार्च रोजी झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी बैठकीत रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण सातबारा कोरा करा, सोयाबीन कापूस भाव फरक, पीक विमा यासह अन्य मागण्या केल्या होत्या। मागण्यांबाबत सरकारला अल्टिमेट देत 18 मार्च पर्यंत त्या मान्य न केल्यास स्वर्गीय साहेबराव करपे यांच्या बलिदान दिनी म्हणजेच 19 मार्च रोजी कर्जाचा बोजा असलेले शेतकऱ्यांचे सातबारे व सोयाबीन कापूस अरबी समुद्रात बुडू असा इशारा दिला होता। त्यांच्या या इशाऱ्याने सरकार चांगलेच बिथरले। 17 मार्चच्या सायंकाळीच पोलिसांनी रविकांत तुपकर यांचे घर आणि ऑफिसला वेढा टाकलाय। त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना अर्ध्या रात्रीत झोपेतून उठवून पोलिसांकडून जबरदस्तीने धरपकड करण्यात आली आहे। कुटुंबीय व नातेवाईकांनाही त्रास दिला असा आरोप नडाळ येथे जमलेल्या शेतकरी यांनी केलाय। याही परिस्थितीत कर्जाचे सातबारे समुद्रात बुडवणारच असा गनिमी कावा करून भूमिगत होत रविकांत तुपकर मुंबईत दाखल होणार होते। राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते देखील मुंबईत पोहोचले आहेत। या साऱ्या परिस्थितीत रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले। रविकांत तुपकर यांनी 3 मार्च रोजी चळवळीचे केंद्र असलेल्या पुणे येथे संघटनेची पहिली राज्यव्यापी बैठक घेतली। या बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला। यावेळी तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या आक्रमकपणे मांडल्या आणि 18 मार्च पर्यंत सरकारला अल्टिमेट दिला होता। निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू असे आश्वासन देखील दिले होते। सरकारला या आश्वासनाची आठवण करून देत 18 मार्च पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास स्वर्गीय साहेबराव करपे यांच्या बलिदान दिनी 18 मार्च रोजी मुंबईत आंदोलनाचा बॉम्ब टाकणार असल्याचा इशारा दिला होता। कोणते आंदोलन करणार हे न सांगितल्यामुळे रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची चांगलीच उत्सुकता लागली होती। दरम्यान सरकारने अधिवेशन संपत आले तरी शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्या नाहीत। त्यामुळे रविकांत तुपकर व राज्यभरातील कार्यकर्त्यांनी मुंबई येथील आंदोलनाची जोरदार तयारी केली आहे। शिवनी आरमाड येथे स्वर्गीय कैलास नागरे यांना श्रद्धांजली अर्पण करून ते मुंबईकडे रवाना झालेत। बुलढाणा जिल्ह्यातून जवळपास 250 गाड्या तर इतर जिल्ह्यातून हजारो शेतकरी मुंबईला जाणार होते। सध्या ते खालापूर तालुक्यातील नडाळ येथे आहेत। घटनेने दिलेल्या अधिकारानुसार आम्ही शांतता व सन्नतशील मार्गाने आंदोलन करणारच म्हणत गनिमी पद्धतीने गुप्त मार्गाने मुंबईत दाखल होण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। बुलढाण्यासह राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते देखील मिळेल या साधनेने मुंबईत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्या साऱ्या परिस्थितीत रविकांत तुपकर यांचे आंदोलन कोठे आणि कसे होणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले। सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा, कापूस व सोयाबीन प्रति क्विंटल 3000 रुपये भाव फरक द्यावा, कांदा, दूध व धान उत्पादकांना अनुदान द्यावे, उसाला एकरकर्मी FRP, जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी शेतीला कंपाऊंड, कल्याण रेल्वे मार्गामुळे विस्थापित होत असलेल्या झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करावे अशा मागण्या पुणे येथील संघटनेच्या बैठकीत केल्या होत्या। दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे। निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। इंग्रजाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं काम बुलढाणा पोलिसांनी काल केलं। शेतकऱ्यांचं आंदोलन शांततेच्या मार्गाने आज मुंबईमध्ये होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातून 250 गाड्या या मुंबईच्या आंदोलनासाठी येणार होत्या। वाहन चालकांना अटक केली, गाडी मालकांना अटक केली, आमच्या पदाधिकाऱ्यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली आणि अतिशय दादागिरी काल बुलढाणा पोलिसांनी केली। आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना अटक केली, पण तरी सुद्धा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असताना एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी गनिमी काव्यानं आणि आपापल्या पद्धतीने आज पनवेलमध्ये पोहोचलेले आहेत। आम्ही आता या ठिकाणी बैठक घेणार आहे। बैठक घेऊन आम्ही ठरवणार आहोत पुढची दिशा काय करायची। प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जर का सरकार करणार असेल तर आम्ही सरकारला सांगणार आहोत, आम्हाला गोळ्या घाला, आम्हाला मारून टाकता। जर का आम्हाला अडवाडवीचा प्रयत्न केला तर रक्ताचे पाट वाहतील, पण आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार। आमची भूमिका एकच आहे, अरबी समुद्रामध्ये जाऊन सातबारे कर्जाचे सोडायचे आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करायची।
जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं. सोयाबीन आणि कापूस सुद्धा आम्ही अरबी समुद्रामध्ये टाकून सरकारचं लक्ष वेधणार आहे. या आंदोलनामध्ये कुठेही हिंसा होणार नाही, काही कायदा हातात घेण्याचा प्रश्न नाही. पण शेतकऱ्याचा आवाज दाबायचा प्रयत्न जर का पोलिसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारनं केला तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, अशी आमची भूमिका आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.